इथं राखेच्या संदर्भात बोललं जातं, ते राख कलेक्ट करणारी गँग, वाळू गँग, भूखंडवाली गँग, सगळे गँगच आहे तिकडं. पण ते गँग आता सुतासारख्या सरळ करायच्यात त्यांना, त्याच्यामध्ये त्याला इलाज नाही. तुम्ही घाबरू नका, तुम्ही चुकूही नका, पण तुम्ही कुणाच्या दबावाला घाबरू नका. त्या संदर्भात आज पण आता बऱ्याच गोष्टी मी एक्साईजच्या सेक्रेटरीला पण आणलेलं आहे. काय काय करायचं ते येताना आमचं बोलणं झालं. मी इकडं उतरलो 8 वाजता आणि मी योगेशजींच्या घरी गेलो आणि त्यांना सांगितलं की तुम्ही अधिकाऱ्यांच्या बरोबर बसून ही सगळी तयारी करा, म्हणजे मग मी मीटिंगला बसल्यावर माझाही वेळ वाचेल आणि आपले कामं पण लवकर होतील. आणि मी एवढी व्यवस्थित यंत्रणा राबवतो, तुमचं तुम्हालाच कळेल की मागच्या तुलनेमध्ये कामाचा स्पीड वाढलेला आहे. पण रस्ता नुसता मंजूर करून बिल जो काढेल ना, त्याला नाही मातीत घातला तर बोला, मग तो रस्ता दाखवावा लागेल. पहिले फोटो ते जे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असेल, डेप्युटी इंजिनियर असेल, तसले लाड अजिबात होणार नाही. जो पैसा आहे तो पैसा सत्कारणी लागला पाहिजे, पैसा हिशोब नीट लागला पाहिजे. मी पण 5 पैसे कोणाचा मिंदा राहणार नाही, पण जो पैसा दिला जाईल, आता उद्या इथंही पैसे जे काही तुझ्या खुर्च्या बिरच्या तुटल्या, कुठं बळीराम तुटला म्हणत होता, तेही चांगल्या पद्धतीने आपण करू. पण ते केल्यानंतर टिकवण्याचं काम तर तुमचं आहे ना. कमी येऊन बघू, तुटली कर खुर्ची, मी करून देईल ना, पण तुमचं तुम्ही स्वच्छ ठेवलं पाहिजे. नाही तर इथून 5 दिवशी कुठंतरी थुंकायचं, काहीतरी गुटखा खायचा, काहीतरी खायचं, आणि ते तसं नाही ना चालणार. तुम्हालाही चांगल्या सवयी लावून घेतल्या पाहिजे. कुठं बाहेर गेलं की काहीतरी मी तर मला शाल घातली ना, त्या ह्याच्या शाली असतात ना आमच्या पंढरपूरला टाकतात तशा जरीच्या, त्याच्यातला कागद तसाच. हार आणला ना, ते पिशवी असते तिथेच मी पहिली ती पिशवी उचलतो. मी आता उचलायला सुरुवात केल्यावरती लाजगाजत, नाही दादा राहू द्या, दादा राहू द्या. मग तुला मी उचलेपर्यंत कळलं नाही का तुझी अक्कल कुठं घाण टाकली होती. नका ना आणू, शाली आणू नका, टोप्या घालू नका, मला त्याच्यामध्ये हार घालू नका. येऊन नुसता नमस्कार करा, तो मला प्रेमाचा वाटेल. पण भला मोठा हार, जेवढा मोठा हार तेवढी भीती वाटते. यायला काहीतरी याने कुठं तरी मारली, काय मारली ती बघा तुम्ही. आणि त्याच्यामुळं ते हाराचा बोजा आहे आता आपल्या मानगुटावर. स्मृती चिन्ह काही देऊ नका. कर्मधर्म संयोगाने, आई बापाच्या कृपेने, चुलत्याच्या कृपेने बरंच चांगलं चाललंय आमचं. काही देऊ नका, फक्त प्रेम द्या. माझा नमस्कार घ्या, तुमचा नमस्कार करा, पायाही पडू नका. मी जाहीरपणे सांगतो, आजचे पुढारी पाया पडण्याच्या लायकीचे नाही. ज्याच्या पाया पडतात त्याची हिस्ट्री आठवा. अरे म्हणाल मी कुणाच्या पाया पडलो, कुणाच्या पाया पडलो. आई बापाच्या पाया पडा ना, गुरूंच्या पाया पडा. तुम्हाला जो गुरु म्हणून शिकवतो त्याच्या पाया पडा ना. पूर्वी यशवंतराव चव्हाण, वसंतदादा, वसंतराव नाईक मोठी माणसं होती, आबाळा एवढी मोठी माणसं होती. त्यांच्या पुढे नतमस्तक होऊ ना. छत्रपती शिवाजी महाराज आहेत, संभाजी महाराज आहेत, राजमाता जिजाऊ आहेत, बाबासाहेब आंबेडकर आहेत, महात्मा फुले आहेत, मौलाना आझाद अण्णाभाऊ साठे आहेत. महान युगपुरुष होऊन गेले. किती महिला, किती जणांची नावं घेऊ. पण ह्याच्यामध्ये जे फार म्हणजे वाईट वाटून घेऊ नका युवकांनो. मी तुम्हाला हे तरुणांच्या करताय बरं का, तुम्ही तुमच्या की तुम्ही त्या संदर्भामध्ये उगीच पाया पडत, मग त्याच्यात लाचारी पत्करल्यासारखं वाटतं. का पाया पडायचं? आपण असं पण नमस्कार करू ना. आपण पूर्वी काय म्हणायचो, राम राम किंवा नमस्कार म्हणायचो का नाही? सलाम वालेकुम, काय हरकत आहे? आपण सगळ्या जाती धर्माचा आदर केला पाहिजे. कुणाचाही आपण त्या ठिकाणी मनात आडी ठेवता कामा नये. ही पण माझं तुम्हाला सगळ्यांना सांग. मला खूप बोलण्यासारखं आहे, परंतु मला बळीराम
तू आणि तुझ्या प्रत्येक बाकीच्या कार्यकर्त्यांनी किती सभासद केले, पुढच्या वेळेसपासून ते पण सांगितलं पाहिजे. वेगवेगळ्या सेलनी काय केलं, त्याच्यामध्ये बाकीच्या कमिट्या करताना जे आमचं सूत्र आहे त्या पद्धतीने मी कमिट्या करीन. म्हणजे राष्ट्रवादीला किती, भाजपला किती, शिवसेनेला किती, DPCचा पण निधी कुणाला किती, हे एक सूत्र आम्ही ठरवलेलं आहे एक शिस्त लागण्याकरता. त्याच्या बाहेर मी त्या ठिकाणी जाणार नाही. पण ते करत असताना मी ती कामाची यादी पण बघणार.